हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत की केस आणि केसासंबंधीचे तक्रारी यावर होमिओपॅथीने कसा उपचार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मी डॉक्टर विजय गायकवाड, MD होमिओपॅथी. गेली 25 वर्ष होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहे उमरगा येथे, जिल्हा धाराशिव. अनेक वर्षापासून माझ्याकडं अनेक प्रकारचे पेशंट येतात. त्यामध्ये मुख्यतः वजन वाढलेले पेशंट, केस गळणं, टक्कल पडणं, असे केसांच्या तक्रारी असणारे पेशंट पण येतात. त्यामध्ये केस गळण्याचे मुख्य कारण काय आहेत? जर तुम्हाला रिसेंटली काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी ताप येऊन गेलेला असेल आणि त्यानंतर केस गळत असतील, किंवा तुम्हाला हिमोग्लोबिन कमी आहे त्यामुळं केस गळणं असू शकतं. कॅल्शियम, व्हिटॅमिन D डिफिशियन्सीमध्ये पण तुम्हाला केस गळण्याची तक्रार दिसू शकते. काही थायरॉईडच्या केसेसमध्ये, कॅन्सरच्या केसेसमध्ये पण केस गळणं किमोथेरपीनंतर वगैरे तुम्हाला दिसू शकतं. त्यासोबतच केस गळण्यासाठी कोंडा असणं डोक्यामध्ये, वारंवार केमिकलचा वापर करणं, कलर करणं किंवा हेअर ट्रीटमेंट्स करून घेणं, तर हेअर स्ट्रेटनिंग वगैरे करून घेणं, या अशा अनेक कारणांमुळं पण केस गळू शकतात. हिमोग्लोबिनची कमतरता कशामुळे होऊ शकते? स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये अंगावरून जास्त जाणं, जास्त लवकर पाळी येणं, यामुळं पण हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. इतर कारणांमध्ये मुळव्याधचा त्रास असणं, रक्त पडणं संडासमधून, अशा कारणांमुळे पण हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. कॅल्शियम डिफिशियन्सी, व्हिटॅमिन D डिफिशियन्सी, आजकालच्या धक्काधक्कीच्या वातावरणामध्ये उन्हामध्ये खेळणं, उन्हामध्ये फिरणं, उन्हापासून आपण आजकाल पूर्णपणे दूर झालेलो आहोत. रूममध्ये, कारमध्ये, घरामध्ये पण रूममध्ये AC जास्त वावर झाला आहे. त्यामुळं पण केसांचे तक्रारी वाढत चालल्या आहेत. व्हिटॅमिन D डिफिशियन्सी चे बरेचसे रुग्ण आजकाल पाहायला मिळतात. थायरॉईडच्या काही केसेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला केस गळण्याचा प्रॉब्लेम दिसू शकतो. कॅन्सरचे काही पेशंट आहेत ज्याच्यामध्ये किमोथेरपी दिल्यानंतर किंवा काही औषधं दिल्यानंतर हेअरफॉल होतो, किंवा जास्त काळासाठी काही औषधं चालू असतील तर त्यामध्ये पण काही पेशंटमध्ये तुम्हाला हेअरफॉल दिसून येतो. हेअरफॉल आणि होमिओपॅथीमध्ये काय होमिओपॅथीमध्ये उपचार घेऊ शकता तुम्ही? कशा पद्धतीनं तुमचं होमिओपॅथी घेतल्यानं हेअरफॉल थांबू शकतो? तर अनेक प्रकारचे हेअरफॉल आहेत ज्यासाठी होमिओपॅथीमध्ये फार चांगली औषधं सांगितली गेली आहेत. त्यासाठी तुम्ही योग्य त्या तुमच्या जवळच्या होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे जाऊन योग्य ते औषध सिलेक्ट करणं आधी गरजेचं आहे, आणि मगच औषधं घेणं योग्य राहील. औषधांची लिस्ट, औषधं कळणं यूट्यूबवरून किंवा इंस्टाग्रामवरून, हे वरवरचं ज्ञान झालं. पण मुळापर्यंत त्याच्या जाऊन जेव्हा तुम्हाला शोध घ्यायचा आहे आणि त्या मुळासकट त्या आजाराचं उच्चाटन जर करायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर डॉक्टरकडे जाऊन तुमच्या शरीराशी निगडीत, तुमच्या सर्व घटकांशी निगडीत, तुमची फॅमिली हिस्ट्री, पास्ट हिस्ट्री, कधी हेरिडेटरी पण हेअर लॉस असतो, तर हेरिडेटरी ते असेल तर औषध वेगळं असतं. तर यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरकडे जाऊन, होमिओपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही होमिओपॅथी घ्यायला पाहिजे. मी काही विशेष गोष्टी सांगतो जे होमिओपॅथीमध्ये उल्लेख केलेले आहेत की केस गळण्याबद्दल तुम्ही कुठल्या तक्रारी असू शकतात. तर त्यामध्ये होमिओपॅथीमध्ये टक्कल पडणे, कोंडा असणे, मेल टाईप ऑफ बाल्डनेस, ज्याच्यामध्ये की समोरच्या ह्या दोन बाजूच्या अशा केसमध्ये जातात आणि मग नंतर मधला भाग, वर्टेक्सचा भाग मध्ये केस गळू लागतात आणि टक्कल पडायला दिसायला चालू होतं. तो एक प्रकार आहे. त्यानंतर केस विरळ होणं, केस विंचरताना गळणं, केस धुतल्यानंतर विंचरताना गळणं, किंवा धुताना बाथरूममध्येच गळणं जास्त. त्यानंतर केसांमध्ये कंगवा फिरवला तर लवकर केस तुटतात आणि भरपूर केस गळतात. यासाठी पण होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत. केसामध्ये जी चकाकी असायला पाहिजे, लस्टरलेस हेअर्स, चकाकी नसणं, गुंता होणं, केस जेव्हा तुम्ही विंचरता तेव्हा केस
विंचरताना त्याचा गुंता होतो आणि तो गुंता काढायला जाऊन पुन्हा केस गळणं वाढतं. त्यासाठी पण होमिओपॅथीमध्ये औषधं सांगितलेली आहेत. त्याचसोबतच केसांमध्ये 2 तोंडाचे केस असणं यासाठी पण होमिओपॅथीमध्ये काही विशेष औषधं सांगितले. केस गळणं दिवस गेलेले आहेत आणि त्यानंतर डिलिव्हरीनंतर तुमचे केस जर गळत असतील तर त्यासाठी वेगवेगळे औषधं होमिओपॅथीमध्ये सुचवलेले आहेत. तर अशा अनेक गोष्टीसाठी तुमच्या केसांचा कुठल्या भागामधून म्हणजे टेम्पोरल भागामधून तुमचे केस जास्त गळत आहेत का, ऑक्सिपुट भागातले तुमचे केस जास्त गळत आहेत का, व्हर्टेक्समधून तुमचे केस जास्त गळू लागलेत का, परायटल लोबच्या एरियातून तुमचे केस जास्त गळू लागलेत, यासाठी पण तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करून योग्य ते औषध सिलेक्ट करून ते डॉक्टर देतील आणि त्यानुसार तुम्हाला चांगल्यातला चांगला फायदा होईल आणि तो परमनंट राहील. यासाठी तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करणं आधी गरजेचं आहे. या व्यतिरिक्तच केसांमध्ये तुम्ही जर केसांना हात लावला किंवा केसांना थोडासा धक्का लावून असं थोडंसं ओढण्याचा प्रयत्न केला तर केस दुखतात, इतके ते सेन्सिटिव्ह झालेले असतात. तर अशा केसमध्ये सुद्धा होमिओपॅथीमध्ये तुम्ही औषधं घेऊन स्वतःला नीट करून घेऊ शकता. केस ड्राय असणं, केस कर्ली असणं यासाठी पण होमिओपॅथीमध्ये फार चांगल्या पद्धतीची औषधं सुचवली गेली आहेत. त्यासोबतच केस अवेळी म्हणजे कमी वयातच पांढरे होणं यासाठी पण तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. त्याचसोबत तुम्ही होमिओपॅथी यासाठी पण घेऊ शकता की जेव्हा तुम्ही अति केमिकलचा वापर करता केसांसाठी केस चांगले राहावे म्हणून बऱ्याच वेळा शॅम्पू, हेअर ऑइल किंवा त्यासारखे बरेचसे एक्सटर्नल ॲप्लिकेशन आपण लावतो. तर त्यामध्ये कधी काही पेशंटला असं त्रास होतो की केस गळण्याचं आणि टक्कल पडण्याचं प्रमाण फास्ट व्हायला चालू होतं केस गळणं. तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथी घ्यायला पाहिजे. काही इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, जसे की CBC आहे, त्याच्यानंतर थायरॉईड टेस्ट आहेत, T3, T4, TSH, त्यासोबतच व्हिटॅमिन D ची एक टेस्ट आहे. तर अशा सगळ्या गोष्टी करून मगच तुम्ही योग्य ते औषध सिलेक्ट करावं आणि योग्य त्या डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी, जेणेकरून की पुढं होणारा अजून जरा जास्त वाढणारा केस गळण्याचा त्रास आटोक्यात आणता येईल आणि गळून गेलेले केस पण वापस आणता येतील. यासाठी पण होमिओपॅथीमध्ये फार चांगले उपचार सांगितले गेले आहेत. निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.